आपल्या प्रत्येकाच्या मनात खूप साऱ्या इच्छा असतात. आपल्या आयुष्याबद्दलच्या खूप साऱ्या कल्पना असतात. त्या पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. पण त्यासाठी नेमकं काय करावं? आपल्याला कोणी त्यासाठी मदत करेल का? असे प्रश्नही आपल्याला पडतात. तर त्या इच्छा नेमक्या पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी जादूच्या कृतीची आपल्याला कशी मदत होऊ शकते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाय हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रंटा बर्ड लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 13व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. मग तुम्ही दररोज जादूच्या कृतीचं आचरण करत असाल आणि तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि पुढेही गोष्टी अशाच कायम मिळत राहण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल असा मजबूत पाया घातला आहे. आजचा दिवस आणखी उत्कंठापूर्ण आहे कारण आजपासून तुम्ही जादूचं सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला सुरुवात करणार आहात. प्रत्येक देशांमधील शेकडो संस्कृती अनेक शतके त्यांना हवे ते काही मिळवण्यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने आभार मानतात. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. याचाच अर्थ तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्यासारखी एक प्रतिमा तुमच्या मनात तयार करा. नंतर तुम्हाला जी इच्छित गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करून घेण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असं तुम्ही मानायला हवं. असं मानल्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे ती भावना आणि तुम्हाला तुमची हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना या सारख्याच असणार आहेत. म्हणूनच तुम्हाला जी काही इच्छित गोष्ट मिळणार आहे ती मिळण्यापूर्वीच तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्ट मिळण्यापूर्वीच करायचा असं जर कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल तर कृतज्ञतेच्या या जादूच्या सामर्थ्याच्या नव्या रूपाचा शोध तुम्हाला आता लागला आहे. बायबलमध्ये दिलेले शब्द नेमके हेच वचन देतात. ज्यांच्याकडे आत्ता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नेमकं काय हवं आहे याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता हवी. याबद्दल जर तुम्ही याआधी विचार केला नसेल तर आता तो करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आतापर्यंत तयार केलेल्या याद्या बघा आणि या जादूच्या कृतीसाठी त्यातल्या सर्वात 10 महत्त्वाच्या इच्छा कोणत्या आहेत त्याची निवड करा. एकतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे पैसा, आरोग्य, घर आणि नातेसंबंध यासारख्या क्षेत्रातून 10 इच्छा निवडू शकता किंवा काम किंवा यश यासारखं एखादं क्षेत्र ज्यात तुम्हाला खरोखरच बदल करायचा आहे असं क्षेत्र निवडून त्यातल्या 10 इच्छांची निवड करू शकता. तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे याबाबतचा स्पष्टपणा आणि नेमकेपणा तुमच्यात असायलाच हवा. तेव्हाच या कृतीमुळे जादूने घडून येणारे बदल तुम्हाला दिसून येतील. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छा तुम्ही या विश्वाच्या पसाऱ्यात जादूच्या क्रमाने मांडत आहात अशी कल्पना करा. कारण खरं तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही नेमके तेच करत आहात. आता आपण पाहूया नेमके ही जादूची कृती करायची कशी. जादूची कृती क्रमांक 13. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. यातील पहिली पायरी तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्ही कृतज्ञ का आहात ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. यातील दुसरी पायरी संगणकावर किंवा पेन आणि वही घेऊन बसा आणि तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची यादी तयार करा. प्रत्येक इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असं समजून त्या प्रत्येक इच्छेनंतर 3 वेळा आभारी आहे असं लिहा. उदाहरणार्थ तुमची इच्छा आणि ती पूर्ण झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा लिहा. यातील तिसरी पायरी तुमची कल्पनाशक्ती वापरून तुमच्या 10ही इच्छा पूर्ण झाल्या आहेत
असं समजा आणि प्रत्येक इच्छेनंतर खालील प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरे द्या. त्यातील पहिला प्रश्न, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? यातील दुसरी पायरी, तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? यातील तिसरा प्रश्न, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणती छान गोष्ट केली? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलाचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. यातील चौथी पायरी, शेवटी यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य परत एकदा वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दावर भर द्या, म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील. यातील पाचवी पायरी, तुम्हाला जर आवडत असेल तर जादूचा फलक तयार करा. तुमच्या इच्छेशी संबंधित असलेली चित्र वाचा आणि ती तुमच्या जादूच्या फलकावर लावा. तो फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. फलकावर सगळ्यात वरती मोठ्या ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असा मथळा लिहा. यातील सहावी पायरी, आज रात्री झोपी जाण्यापूर्वी एका हातात तुमचा जादूचा दगड घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. याबरोबरच रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकाच्या 28 दिवसाच्या प्रवासातील 13व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहू. भेटूया मग एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक